मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय होमिओपॅथी फटाफट फॉर जनरल प्रॅक्टिशनर्स. आज खरं तर बऱ्याच दिवसांनी या चॅनलवर आलोय. आज मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो आहे गजकर्ण. गजकर्ण अर्थात रिंगवर्म किंवा टिनिया कॉर्पोरिस. आपल्याला ओपीडी मध्ये वरचेवर याचे पेशंट्स बघायला मिळतात. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, गजकर्णासाठी उपचार सुरू करताना गजकर्ण म्हणजे हत्तीच्या कानाप्रमाणे, हत्तीच्या कानासारख्या आकाराचे जे डाग येतात, खाजणारे जे डाग येतात, त्याला आपण गजकर्ण असं म्हणतो. जनरली मग हे कुठे असतात डाग? तर हे काखेमध्ये, जांघेमध्ये, पोटावर, बेंबीच्या जवळ किंवा मागच्या बाजूला, मानेवर, चेहऱ्यावर, अशा ठिकाणी, घाम ज्या ठिकाणी जास्त येतो अशा ठिकाणी हे डाग उमटतात आणि ते लवकर बरे होत नाहीत. आणि मग आपली पेशंटची बऱ्याचदा नजर जी असते ती काहीतरी जादुई याच्यामध्ये व्हावं. बीटेक्स मरहम, दाद खाज खुजली का मलम, अशा जादू करणाऱ्या मलमांच्या शोधामध्ये पेशंट असतात. आणि मग ते झंडूबाम सारखं ते बीटेक्स मरहम लावलं की 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणचं डाग गायब. पण आपण होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारी जी लोक आहोत किंवा जनरल प्रॅक्टिस आपण जरी करत असाल तरी सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, हानेमाननं जी 3 प्रकृती ज्या सांगितलेल्या आहेत ना, सोरास, सिफिलिस आणि सायकोसिस, याच्यापैकी सिफिलिस आणि सायकोसिस याचं ओरिजिन जे आहे हे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस पासून उत्पत्ती झालेली आहे त्याची, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस. आणि सोरा जे मायाझम सांगितलेलं आहे की जे 70% जनता ही जनरली सोरिक असते भारतामधली, जी लोक हुशार असतात, अभ्यासामध्ये सुद्धा चांगली तल्लख असतात. अर्थात मायाझम्स ही एकमेकांमध्ये मिक्स झालेली असतात बऱ्याचदा. प्युअरली सोरिक किंवा प्युअरली सायकोटिक किंवा प्युअरली सिफिलिटिक मायाझम बघायला मिळणार नाही. या 3 प्रकृतींपैकी सोराचं 90% प्रमाण आहे आणि सायकोसिसचं 10% आहे, किंवा तिन्ही प्रकृती, सोरा 40%, सिफिलिस 30% आणि सायकोसिस 30%, असं मिश्र स्वरूपात सुद्धा, ज्याला कंपाऊंड मायाझम्स आपण म्हणतो, अशी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. परंतु प्युअरली सोरिक जी अतिशय हुशार मुलं जी आहेत ही जनरली सोरा या मायाझमच्या अंतर्गत येतात. सोरा, मग सोराची उत्पत्ती कुठून झालेली आहे? हानेमानने जी पॉस्च्युलेट्स सांगितलेली आहेत, ज्या प्रकृती त्यानं वर्णन केलेल्या आहेत, त्याच्यापैकी सोरा जी प्रकृती आहे ही त्यानं वर्णन केलंय की स्केबिज सारखं किंवा या रिंगवर्म सारखे जीवजंतू ज्यांनी त्वचेमधून प्रवेश केला, स्केबिज, खरूज, अतिशय खाजणाऱ्या जखमा होतात इथे, स्केबिज, किंवा ज्याला इच वाईट म्हटलेलं आहे हानेमाननं, किंवा हे डर्मॅटोफाइट्स, टिनिया कॉर्पोरिस मधलं हे एक फंगल इन्फेक्शन आहे. तर ते फंगल इन्फेक्शन घाम येणारी जी जागा असते शरीरातली तिथे, त्याच्यातून प्रवेश करू शकतं खूप खाजून खाजून खाजून. मग तो ते फंगस अगदी तुमच्या ब्लड पर्यंत पोहोचलं आणि मग पुढच्या ज्या जनरेशन्स निर्माण होत गेल्या, याच्या मागची हजारो लाखो वर्षांपूर्वीची हिस्ट्री त्याला जोडलेली आहे त्या मायाझम्सला. परंतु आता जर आपण अशी सप्रेसिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट वापरली, जसं की बीटेक्स मलम किंवा कुठल्याही प्रकारची मलम देऊन त्याला तात्पुरतं शमवण्यासाठी, त्याला तात्पुरतं अँटीफंगल जी मलम आहेत ती वापरल्यामुळे काय होतं की तो डाग तातडीनं नाहीसा होतो 1-4 दिवसामध्ये. परंतु हे डर्मॅटोफाइट्स जे आहेत, हे फंगस जे आहे, हे आणखीन आतमध्ये प्रवेश करतं आणि लॅटर एज मध्ये, म्हणजे 15-16व्या वर्षी जर आपण गजकर्णासाठी एखाद्याला उपचार केले असतील, 30-32व्या वर्षी तो वेगळं काहीतरी मोठं दुखणं घेऊन येतो. इट कुड बी अर्ली एज हायपरटेन्शन असेल, डायबिटीस असेल, पोटाचे विकार असतील, सिव्हिअर बद्धकोष्ठता असू शकेल, अशी वेगळी, ज्याचा त्वचा विकाराशी काही संबंध नाहीये, परंतु इतर मोठे मोठे विकार तो घेऊन पेशंट ज्यावेळेस आपल्याकडे येतो, त्याच्या पास हिस्ट्रीमध्ये जर गजकर्ण अशा प्रकारच्या सप्रेसिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटनं जर दाबलं गेलं असेल तर
अशा सोरीक व्यक्तीमध्ये एक मोठी शक्यता आहे की हे दाबलं गेलेलं दुखणं आता मोठ्या स्वरूपाच्या विकारामध्ये परावर्तित झालेलं आहे. त्यामुळे होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारी जी लोक आहेत किंवा जनरल प्रॅक्टिसमध्ये जी मंडळी आहेत, तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शक्यतो सिम्पटम सिमिलॅरिटी मॅच करा. होमिओपॅथीमध्ये गजकरणासाठी अतिशय चांगली औषधं दिलेली आहेत, याचा वापर करा आणि मग तो पेशंट अगदी बघा आपण की फार चांगल्या रीतीने बरा होतो. ते डाग खाजणं सगळं नाहीसं होतं. ह्या फंगल इन्फेक्शनला ट्रायकोफायटॉन रुब्रम, टिनिया कॉर्पोरिसला रिस्पॉन्सिबल असणारा जे ट्रायकोफायटॉन रुब्रम नावाचा फंगस, आपल्याला फंगस म्हणजे फारच सर्वसामान्य गोष्ट वाटते की फंगस, आपण काही विचार करत नाही. आपण आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, ब्रेड किंवा चपाती आपल्या डब्यामध्ये तशीच जर राहिली तर दुसऱ्या दिवशी गुलाबी किंवा हिरवट रंगाचं रंगीबिरंगी काहीतरी त्याच्यावर उमटलेलं दिसतं, आपण म्हणून त्याला बुरशी लागलेली आहे. किंवा लाडू डब्यात राहिले तर त्याला लगेच अशी केसाळ जाळीदार कापसासारखं काहीतरी त्याच्या भोवती जमा होतं, आपण म्हणतो अरे याला बुरशी लागलेली आहे. पण विचार करा मित्रांनो, बंद डब्यामध्ये झाकून ठेवलेल्या पदार्थांना सुद्धा बुरशी लागते, म्हणजे ही बुरशी आहे तरी किती प्रमाणामध्ये. आपल्याला त्याचं गांभीर्य कधी जाणवलं सर्वसामान्य लोकांना, ज्यावेळेस कोविडमध्ये म्युकर मायकोसिसने अटॅक केला आणि मग कोणाचे वरचे 10-12 दात काढले, कोणाचे खालचा जबडा कट करायला लागला, कोणाच्या ह्या मॅक्झिलरी सायनसिस स्क्रब करायला लागला, लिटरली पोखरून काढायला लागला, आणि मग त्याच्यावर 4-5 प्लास्टिक सर्जरी करून चेहऱ्याचा आकार पूर्ववत करावा लागला, तोही व्यवस्थित होऊ शकला नाही. तर हे म्युकर मायकोसिस एकदा या फंगसनं कुठलाही अटॅक केला ना तर ते लगेच कुरतडायला सुरुवात करतं. त्याच्यामुळे फंगस आपल्याला सर्वसामान्य आणि फार आपण कॅज्युअल अप्रोच असतो फंगसच्या बाबतीमध्ये, पण तसं नाहीये. फंगस जर एकदा मागं लागलं तर ते तसा सहजासहजी पिच्छा सोडत नाही. आपल्याला गजकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हाच अनुभव येतो की बिटेक्स मलम लावायचं थांबलं की ते परत येतच. कुठून येतं कसं येतं काही माहित नाही. आम्ही आंघोळ तर 2-2 टाइम करतो, चांगले चांगले डेटॉल पासून सगळे साबण वापरतो, कपडे डेटॉल मध्ये धुतो, काय काय पेशंट आपल्याला सांगतो मी स्वच्छता माझी खूप चांगली ठेवून सुद्धा मला याचा वारंवार त्रास होतो. तर बाबा तुझी प्रकृती त्या फंगसला पोषक आहे. लॉ ऑफ ससेप्टिबिलिटी जो हानेमाननं लिहून ठेवलेला आहे, तुझी प्रकृतीच त्या फंगस साठी पोषक आहे, हे त्या पेशंटला समजवून सांगा आणि मग होमिओपॅथी उपचारासाठी तो तयार होतो की नाही बघा. आणि हा अनुभव आपल्याला येईल. जनरली हे जे ट्रायकोफायटॉन रुब्रम हा जो फंगस आहे, हा जिथे उबदार वातावरण असेल, हवेमध्ये आर्द्रता जास्त असेल, दमट हवामान, घाम येणारं हवामान जिथं असेल ना, अशा वातावरणामध्ये तो फल्मिनेट होतो. त्याची वाढ दुप्पट तिप्पट चौपट गतीनं होत असते. हे ट्रायकोफायटॉन रुब्रमचं वैशिष्ट्य आहे. गजकर्ण याच्यातलं आणखीन एक महत्वाचं जी बाब आहे ती म्हणजे संक्रमणशीलता. हा अतिशय संसर्गजन्य आजार आहे, अतिशय संसर्गजन्य. त्यामुळे घरात जर कोणाला झाला असेल ना, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे अगदी सहजासहजी जातो. त्यामुळे अशा व्यक्तीचे टॉवेल, नॅपकिन, कपडे एकत्र धुवू पण नयेत आणि कोणीही ते वापरू पण नये. त्या व्यक्तीनं गजकरणाचा जर त्रास होत असेल तर आपले कपडेच स्वतंत्र ठेवावेत. बेडशीट जनरली बघा, हॉस्टेलवर राहणारी जी मुलं असतात ना, मुलं किंवा मुली हॉस्टेलवर जे राहतात, ज्यांचे कारण हे मित्र आले ते मित्र आले की प्रत्येक जण येतो आणि बेडवर बसतो, तर अशा ठिकाणी एकत्रितरित्या जिथं राहणं होतं, अशा ठिकाणी याचं संक्रमण खूप फास्ट होतं, खूप वेगानं होतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, लॉकर्स जे खेळाडू असतात, लॉकर्स जे दिलेले जातात तिथे जाऊन ते आपली कपड्याची बॅग ठेवतात, खेळायचे कपडे घालतात, परत आले की ते घामाचे कपडे तसेच गुंडाळून पुन्हा त्या लॉकरमध्ये ठेवतात आणि बाहेरून येताना घातलेले कपडे पुन्हा चढवतात. तर अशा ठिकाणी याचं संक्रमण होण्याची चान्सेस खूप जास्त असतात. किंवा जे अतिशय लगट करणारे जे खेळ आहेत ना, अंगाशी लगट ज्यानं होईल, फुटबॉल जवळ जाऊन खेळण्याचा खेळ आहे, जिथे कबड्डी, अंगाला धरणं, कुस्ती, रेसलिंग, याच्यामध्ये दोन शरीरांचा एकमेकाला स्पर्श होतो, घामाचं सुद्धा आदान प्रदान होतं. त्यामुळे अंगाला स्पर्श होणारे जे खेळ आहेत, या क्रीडा प्रकारामुळे सुद्धा या गजकरणाचं संक्रमण खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. जमिनीमध्ये, धुळीमध्ये सुद्धा जर हे मिसळलेलं असेल,
ही बुरशी जर असेल तर त्याचं संक्रमण माणसाकडे सहजासहजी होतं. आणि प्राण्यांपासून गाय, बैल, कुत्रा, मांजर त्यांना आपण असं खाजवतो, पण त्या कुत्र्याला किंवा मांजराला जर ट्रायकोफायटॉन रुब्रमची लागण झालेली असेल त्या बुरशीची, तर ती आपल्या नखांमधून माणसाकडे येऊ शकते. त्यामुळे अशा प्राण्यांपासून सुद्धा अशा वेळेस लांब राहणं संयुक्तिक ठरेल. तर ह्याचा प्रसार सुद्धा आपल्याला आता समजला. मी आता येतो थेट होमिओपॅथिक उपचारांकडे. सगळ्यात महत्वाचं औषध आहे आर्सेनिकम अल्बम. आर्सेनिकम अल्बम मध्ये काय होतं, याचे जनरल सिम्पटम्स सुद्धा, आर्सेनिक हा पॉलिक्रेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन आहे. म्हणजे ज्याचा परिणाम डोक्यापासून पायापर्यंत अनेक शरीराच्या सगळ्याच अवयवांवर दिसतो. त्याच्या प्रूव्हिंग मध्ये लिहिताना अगदी टॉप टू बॉटम ज्याच्यामध्ये लिखाण झालेलं आहे, याला पॉलिक्रेस्ट रेमेडीज आपण म्हणतो. तर याच्यापैकी आर्सेनिक अल्बम आहे. याचे जनरल सिम्पटम्स म्हणजे आर्सेनिक अल्बमचा मानसिकरित्या तो माणूस अतिशय इनस्टेबल असतो, सतत धरसोड वृत्ती असते, किंवा एका ठिकाणी थांबत नाही, इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे जा, एका ठिकाणी थांबत नाही, चलबिचल सगळ्यात योग्य शब्द. ज्याचं मन अतिशय चंचल आहे आणि शारीरिक चलबिचल खूप जास्त करतो, असा पेशंट म्हणजे आर्सेनिक. नुसतं एवढं जरी कॅरेक्टरिस्टिक आपल्या लक्षात आलं आणि अशा व्यक्तीला जर गजकर्ण होत झालेला असेल, तर आपण आर्सेनिक अल्बमचा नक्की वापर करा. आपल्याला लक्षात येईल की बाकी पुढे विचारलं नाही तरी चालेल. हे एवढ्याशा त्याच्या चंचलतेवरून सुद्धा आपण आर्सेनिक देऊ शकता. इतकं करेक्ट औषध प्रिस्क्रिप्शन आपण देऊ शकाल. याच्यामध्ये डेबिलिटी आणि एक्झॉशन, प्रचंड थकवा. तुम्ही जर आणखीन विचारलं तर आणखीन काय होतं, नाही मला डॉक्टर हे गजकरणाचा त्रास होतोय. गजकर्ण हे आपण म्हणतो, जनरली बोली भाषेमध्ये गजकरण 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 हा शब्द प्रचलित आहे. गजकरण झालंय, तर मला या गजकरणाचा त्रास होतोय, त्याला खूप खाज सुटते आणि मग काय नाही, मग बाकी मला थकवा खूप येतो, काही कामच करू नये असं वाटतं, निरुत्साही वाटतं दिवसभर. आर्सेनिकम अल्बम याच्यामध्ये याचे जे चट्टे असतात ना गजकरणाचे, भयंकर खाज सुटते, त्याला भयंकर खाज सुटते आणि आग होते. हे आर्सेनिक अल्बचं वैशिष्ट्य आहे. खूप आग होणे आणि खूप खाज सुटणे आणि खाजवल्यानंतर त्या चट्ट्यांना सूज येते. हे आर्सेनिकच्या गजकरणाचं प्रमुख लक्षण आहे. याच्याशिवाय जास्त कशामुळे त्रास होतो, तर थंड पाणी लागलं तरी खूप खाज सुटते, थंड हवा लागली तरी गजकरणामध्ये खूप खाज सुटते. सी शोर अग्रेवेशन, समुद्र किनाऱ्याचे किनारपट्टीचे जो भाग आहे, मुंबई असेल, अलिबाग, रायगड जिल्हा संपूर्ण, खाली इकडे श्रीवर्धन, म्हसळा, महाड, हा जो चिपळूण, गोवा, सिंधुदुर्ग जिल्हा, ह्या सी शोरला ज्याचं अग्रेवेशन होतं तो आर्सेनिक अल्बचा पेशंट आहे असं समजायला हरकत नाही. आणि उजव्या बाजूला, शरीराच्या उजव्या बाजूला जास्त त्रास होतो, हे आर्सेनिक अल्बचं प्रमुख लक्षण आहे. आणि मग बरं कशामुळे वाटतं, तर हीट आणि वॉर्मथ, जिथे उबदारपणा असेल किंवा असं कापड घेऊन असं गरम करून जर लावलं त्या डागावर तर बरं वाटतंय. हे आर्सेनिक अल्बचं प्रमुख लक्षण आहे. पुढचं औषध सांगतो बॅसिलिनम. बॅसिलिनम हा एक फार महत्वाचा नोसोड आहे. डॉक्टर बर्नेटनं ज्याचं संशोधन केलं. बघा, रिंगवर्म हे रिपीटेडली येत असतात, सारखं जातं, तुम्ही काही ट्रीटमेंट द्या ते जाईल आणि परत येईल. सप्रेसिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली तर ते 100% 2-3 महिने गायब होईल आणि परत येईल. असं जर होत असेल ना, तर बॅसिलिनमचा 1 ml मध्ये 1 डोस द्या आणि पेशंटला सांगा दर महिन्याला हा 1 डोस घेत जा. बघा त्याचं पुन्हा पुन्हा येणं पूर्णपणे निघून जाईल बॅसिलिनम दिल्यामुळे. बॅसिलिनमचा वापर अवश्य करा. बॅसिलिनम मध्ये हे इतर त्वचा रोग जसं की पेट्रियासिस किंवा इसब याच्यासाठी सुद्धा बॅसिलिनमचा वापर आपण अवश्य करू शकता. बॅसिलिनमला नाईट अग्रेवेशन आहे, रात्री जास्त त्रास होतो आणि सकाळी लवकर पहाटेच्या वेळेस, पहाटे 5-6च्या वेळेस त्या जिथे जिथे गजकर्ण झालेला आहे त्याला खूप खाज सुटते. हे बॅसिलिनमचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि थंड हवेमुळे बॅसिलिनमला त्रास होतो. हे बॅसिलिनमचं प्रमुख लक्षण आहे. पुढचं औषध आहे क्रिसोर्बिनम. क्रिसोर्बिनम हे एक अतिशय पॉवरफुल इरिटंट म्हणून वापरलं जातं. खूप जास्त म्युकस मेम्ब्रेन किंवा एपिथेलियल लाइनिंग जी आहे, त्वचा जी आहे, याला खूप जास्त इरिटंट म्हणून याचा वापर प्रामुख्यानं केला गेलेला आहे. रिंगवर्म, गजकर्ण, सोरियासिस साठी सुद्धा हे खूप चांगलं औषध आहे. आणि हार्पिज झोस्टर, नागिन याच्यासाठी सुद्धा क्रिसोर्बिनमचा वापर करता येतो. याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य काय आहे,
तर याचा जो पॅच आहे ना, त्या पॅचवर पापुद्रा येतो. गजकर्णाचा जो पॅच असेल ज्या ठिकाणी, त्याच्यावर असा बारीक पापुद्रा येतो, खपली धरल्यासारखा, आणि त्याला खूप खाज सुटते. हे क्रिसोर्बिनमच्या गजकर्णाचं वैशिष्ट्य आहे, खूप खाज सुटणं. आणि मग हे डाग कुठं असतात, तर इन जनरल जांघेमध्ये, बगलेमध्ये, पोटरीच्या मागे, जिथे घाम येण्याचं प्रमाण जास्त असेल ना, महिलांमध्ये इथे छातीच्या ह्या खालच्या भागामध्ये, महिलांमध्ये जर डाग येत असतील तर क्रिसोर्बिनमचा वापर अवश्य करा. क्रिसोर्बिनम असेल, बॅसिलिनम मी तुम्हाला सांगितलं की 1 पोटॅन्सी मध्ये वापरा. आर्सेनिकम अल्बम आपण 30 किंवा 200 मध्ये वापरा. क्रिसोर्बिनमचा वापर 300 पोटॅन्सी मध्ये करायला हरकत नाहीये. आणि दुर्गंधीयुक्त त्वचा किंवा दुर्गंधीयुक्त त्याचे पापुद्रे किंवा पॅचेस जिथे येतात ना, त्याला एक प्रकारची दुर्गंधी येते. अशा वेळेस क्रिसोर्बिनमचा वापर आपण अवश्य करा. पुढचं औषध सांगतो, ग्राफायटिस. हे एक फार महत्वाचं औषध आहे. आणि जनरली स्त्रियांमध्ये रिंगवर्म जर असतील तर कुठल्या स्त्रियांमध्ये, ज्या मेनोपॉजच्या जवळ पोहोचलेल्या आहेत अशा स्त्रियांमध्ये, किंवा फेअर कॉम्प्लेक्शन, गोरीपान कांती, गोरीपान त्वचा, गोरीपान कांती, फॅट, जाड असतील तर, आणि कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, ही जर त्या महिलेची तक्रार असेल तर नक्की आपण ग्राफायटिसचा विचार करू शकता. आणि एक्स्ट्रीमली चिली पेशंट, म्हणजे मला थोडी सुद्धा थंडी सहन होत नाही डॉक्टर, मी ना थंड खाऊ शकत, आता इतका उन्हाळा चालू आहे बघा, मी कलिंगड खाल्लं तरी मला सर्दी होते, मी फ्रीजमधली द्राक्ष खाल्ली तरी मला सर्दी होते, मला फॅनची हवा लागली तरी मला सर्दी होते, एसी तर मी अजिबात सहन करू शकत नाही. हे ग्राफायटिस लेडीचं वर्णन आहे, ती स्वतःच सांगत असते. आपल्याला असं वाटतं की अरे हे सेपरेट करणं म्हणजे फार अवघड आहे. होमिओपॅथीमध्ये एका औषधापासून दुसऱ्या औषधाला सेपरेट कसं करायचं, तर बोलता बोलता पेशंट तुम्हाला क्ल्यू देत असतात. फक्त आपले कान त्या बाजूला ठेवा, बोलता बोलता आपल्याला क्ल्यू मिळत असतात. जनरली पर्टिक्युलर टेंडन्सी इन ग्राफायटिस काय आहे, की जनरली इतर कुठले तरी शारीरिक मोठे आजार ज्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये गजकर्णाची लागण सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मोठे आजार कुठले, समजा काही कॅन्सरस डिसीज ची ट्रीटमेंट चालू असेल, मग ब्रेस्ट कॅन्सर असेल, सीए ओव्हरीज असेल, तर ह्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच वेळेस गजकर्णाचा पण त्रास व्हायला लागलाय. किंवा डिओडिनल अल्सर आहे, त्याच्यामध्ये पण गजकर्णाचा त्रास होतोय. थोडक्यात काय, ह्याच्या बरोबर होणं याचा अर्थच असा आहे की त्या स्त्रीची किंवा त्या रुग्णाची प्रतिकारक शक्ती ऑलरेडी खच्ची झालेली आहे. अशा वेळेस बुरशीजन्य आजार आक्रमण करतात, जे की आपण कोविडमध्ये बघितलेलं आहे. ज्यावेळेस प्रतिकारक शक्ती स्वतःची काम करत नाही, स्टिरॉइड्सवर पेशंटला बराच काळ ठेवलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आता जा 50 ते 100 अँफोटेरेसिन बी इंजेक्शन पैदा करा, कारण तुमच्या पेशंटला सकाळ दुपार संध्याकाळ द्यावी लागणार आहे. तर त्यावेळेस जीव वाचवण्यासाठी, म्युकर मायकोसिसला फाईट करण्यासाठी शेकडो इंजेक्शन वापरलेले पेशंट आपल्याला बघायला मिळतील आज, जे हयात आहेत असे, जे म्युकर मायकोसिस पासून वाचलेले आहेत असे. त्यामुळं बुरशीजन्य आजार हे भयंकर चिवट असतात, त्यापैकी गजकर्ण एक आहे. त्यामुळे ते फार साधं नाहीये ट्रीट करायला सुद्धा, परंतु जर योग्य तुम्ही पेशंटला समजावून व्यवस्थित सांगितलं आणि थोडं अनालिसिस केअरफुली जर केलं तर आपण याच्यावर उपचार नक्की करू शकता. याच्या मनामध्ये एक ग्राफायटिसचं एक तुम्हाला महत्वाचं लक्षण सांगतो, की ग्राफायटिस पेशंटला असं मागणं कोणी जर हात ठेवला ना तर तो दचकतो, लगेच फटकत दचकतो. हे ग्राफायटिसचं पेशंटचं एक मनाचं एक वैशिष्ट्य आहे. हे पेशंट थोडा जरी आपण म्हणतो अरे एवढं काय घाबरतो, लगेच काय एवढं दचकायला झालं, पण ग्राफायटिस दचकतो, खूप दचकतो. त्यामुळं हे तुम्हाला लक्षण साधर्म्य जर दिसलं तर ग्राफायटिस सिलेक्शनला तुम्हाला खूप जास्त क्ल्यूज मिळतात याच्यामध्ये. त्वचा खूप कोरडी असते ग्राफायटिसमध्ये, कोरडी त्वचा, रिंगवर्म म्हणजे गजकर्ण, एक्झिमा म्हणजे इसब, आणि किलॉइड्स याच्यासाठी सुद्धा, किलॉइडसाठी सुद्धा ग्राफायटिस एक महत्वाचं औषध आहे. त्यामुळे आपण त्या शरीरावर कुठेतरी किलॉइड, असं मनगटावर वगैरे किलॉइड पण दिसतंय आणि त्याला गजकर्ण पण आहे, डेफिनेटली ग्राफायटिस इज द चॉईस ऑफ ड्रग. विचार करा त्याच्यावर अवश्य. अनहेल्दी स्किन, अस्वच्छ त्वचा जर दिसत असेल ना, किंवा त्या व्यक्तीचा अपिअरन्स अनहेल्दी, अस्वच्छ वाटत असेल, तरी सुद्धा ग्राफायटिस निवडायला सोपं जातं आणखी. आणि एव्हरी लिटल इंजुरी सप्युरेट्स,
थोडी जरी जखम झाली ना डॉक्टर, मला थोडंसं बघा इथे कापलं होतं, ही जखमच माझी लवकर बरी होत नाहीये. असं ज्यावेळेस पेशंट सांगतो त्यावेळेस ग्राफायटिसचा विचार नक्की करा. कारण लवकर जखमा बरं न होणं हे ग्राफायटिसचं प्रमुख लक्षण आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल की त्याचं ते झालेला रिंगवर्म पण बरा होईल आणि शिवाय त्याच्या जखमा सुद्धा भविष्यकालीन होणाऱ्या जखमा त्या सुद्धा आपोआप लवकर बऱ्या होतील त्याच्या स्वतःच्या प्रतिकारक शक्तीवर. असा तुम्ही दुहेरी त्या पेशंटचा फायदा करून देऊ शकता. आणि ग्लुटिनस ग्लुटिनस म्हणजे काय? ग्ल्यू सारखं, गम, डिंक. डिंक जसा दिसतो ना तंतुमय आणि असा चिकटचा पदार्थ, एक्झॅक्टली खाजवल्यानंतर डिंकासारखा द्रव पदार्थ त्या ठिकाणी स्रवतो. जांघेमध्ये असेल किंवा काखेमध्ये त्या इसबला खाजवलं ना, डिंकासारखं एक द्रव पदार्थ, चिकट चिकट द्रव पदार्थ बाहेर येतो. हे पेशंट आपल्याला सांगेल. नक्की ग्राफायटिसचा विचार करा. पुढचं औषध मी सांगतो, लायकोपोडियम. प्रिडॉमिनेंटली अ मेल रेमेडी. लायकोपोडियम क्लॅव्हॅटम, ज्याच्यामध्ये लायकोपोडियम मध्ये आपल्याला सिलेक्ट करताना मदतीला येणाऱ्या आणखीन 2 सिस्टीम्स आहेत. एक म्हणजे अशा पेशंटला जर डायजेस्टिव्ह सिस्टीम रिलेटेड जर कुठला आजार असेल, भले मग तो ऍसिडिटीचा पेशंट असेल, त्याला गॅसेस खूप जास्त होत असतील, त्याला अन्न पचन व्यवस्थित होत नसेल, कारण मुळातच लायकोपोडियम पेशंट हा अशक्त शरीर यष्टी आणि उंच ताडमाड, नुसता उंचीनं वाढलाय पण तब्येत अतिशय अशक्त, हे लायकोपोडियमचं वैशिष्ट्य आहे. किंवा युरिनरी सिस्टीमची इन्व्हॉल्वमेंट असेल, मागे मला दरवर्षी मला किडनी स्टोन होत असतात, बारीक बारीक होतात, पडून जातात, कधीतरी मी पाणी पितो, बियर पितो आणि काहीतरी करतो आणि ते निघून जातं. पेशंट आपल्याला वर्णन इतकं कॅज्युअली सांगत जातो, आपलं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. तर हे लायकोपोडियमचं वैशिष्ट्य आहे. आणि मग गजकर्ण जर असेल, माल न्यूट्रिशन, अशक्त पेशंट, माल नरिष्ट, त्याचे केस सुद्धा तुम्हाला लक्षात येईल, पिंगट रंगाचे केस असतात. त्या पिंगट रंग हा प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशनचं एक लक्षण आहे. ते पिंगट केस असतील ना, लायकोपोडियमचा विचार अवश्य करा. आणखीन काय होतं तर लायकोपोडियम मध्ये उजवीकडून डावीकडे जाणारी लक्षणं बघायला मिळतील. उजवीकडून डावीकडे आणि दुपारी 4 ते रात्री 8 याच्या दरम्यान ऍग्रेवेशन जास्त होतं. म्हणजे त्याला ऍसिडिटीचा त्रास जरी असेल किंवा पोटात गॅस जरी होत असेल तरी तो 4 ते 8 या वेळेत त्याचं प्रमाण जास्त असतं. कुठलाही त्रास, लघवीशी संबंधित काही तक्रार असेल तरी त्याला संध्याकाळी दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये जास्त त्रास होतो. किंवा उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या तक्रारी जर असतील तर लायकोपोडियमचा विचार अवश्य करा. इंटेलेक्च्युअली कीन, हुशार लोक असतात. मी अगोदरच सांगितले की हे गजकर्ण हे एक सोराचं मॅनिफेस्टेशन आहे. त्यामुळे इंटेलेक्च्युअली कीन, अतिशय हुशार मुलं असतात ही लायकोपोडियमचे पेशंट, हुशार असतात. बुद्धी, मार्क्स त्यांचे जर विचार केले तर अकॅडमिकली इंटेलिजंट असतात ही मुलं. वारंवार अशा लोकांमध्ये जर तुम्हाला गजकर्णासाठी तो पेशंट आलाय पण त्यांना आणखीन सांगितलं ना, डॉक्टर मला वारंवार गळू होता, तो माझं रक्त तर अशुद्ध नाहीये ना, सारखं कुठं ना कुठंतरी मांडीलाच येतंय, सीटवरच येतंय, दंडावरच मागं एक गळू आला होता, एक पाठीवर आला होता. एक गळू बरा झाला म्हणजे एक ऍप्सिस बरा झाला की परत पुढचा येतो, तो बरा झाला की परत पुढचा येतो. माझं रक्त तर अशुद्ध नसेल ना, मला डिटॉक्सिफिकेशनसाठी एखादं औषध देता का? लायकोपोडियम हाच त्याचं डिटॉक्सिफिकेशन करणारा औषध आहे. पेशंटनी बरोबर तुम्हाला सुचवलंय, पण काय द्यायचं? लायकोपोडियम द्यायचंय. 200 पोटॅन्सी मध्ये वापर करा. वारंवार येणारी गळू किंवा हे गजकरणाचा त्रास याच्यासाठी लायकोपोडियमचा वापर 200 पोटॅन्सी मध्ये अगदी आरामात तुम्ही करू शकता. प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर, चालता चालता मी तुम्हाला सांगतो की जर लवकर केस पांढरे होत असतील ना, याच्यामध्ये पण लायकोपोडियम खूप छान परिणाम करेल. जर गजकरणासाठी तुमच्याकडे आलाय आणि अनायसे तुम्हाला जाता जाता ऑब्झर्वेशन म्हणून ज्या गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये जर लक्षात आलं की याचे केस पण पांढरे झालेत, लायकोपोडियम एकदम परफेक्ट. ऑफेन्सिव्ह सिक्रिशन, दुर्गंधीयुक्त त्वचेमधून येणारा घाम, पायाचा घाम, अंगाचा वास, खूप दुर्गंधी येते घामाला, किंवा लघवीला सुद्धा दुर्गंधीयुक्त युरिन, ही सुद्धा दुर्गंधीयुक्त असते. तर ही जी सिक्रिशन्स आहेत लायकोपोडियमची, ही दुर्गंधीयुक्त, कारण लायकोपोडियम हा व्हेजिटेबल सल्फर आहे. इट इज अ व्हेजिटेबल सल्फर. सल्फरचा जसा वास येतो ना तसा दुर्गंधीयुक्त वास त्याच्या सगळ्याच सिक्रिशन्सला येतो. अशा वेळेस सुद्धा आपण लायकोपोडियमचा विचार करू शकता. सोरियासिस साठी सुद्धा एक खूप चांगलं औषध आहे लायकोपोडियम.
लायकोपोडियमला त्रास केव्हा होतो मी मगाशी सांगितलं की दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 8 या वेळेमध्ये गरमी ज्यावेळेस जास्त असेल ना, हवेमध्ये आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. हा जो सीझन आहे ना, हा लायकोपोडियमचा सीझन आहे. गरमीमध्ये गरम खोलीमध्ये गेल्यानंतर खूप खाज सुटते तिथे. किती खाजू आणि किती नको असं होतं. त्या चट्ट्यांना ज्या ठिकाणी गजकर्ण आहे तिथं खूप खाजवावं असं वाटतं गरमीच्या वेळेस. आणि बेड जरी गरम झाला असेल ना उन्हामुळं किंवा हवेमुळं, तर अशा बेडवर झोपलं तरी टरा 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 खाजवण्याची इच्छा होते. हे लायकोपोडियमचं प्रमुख लक्षण आहे. आणि मग बरं कशामुळे वाटतं, तर हालचाल केली ना, मी जरा चाललो की मग मला जरा बरं वाटतं, मग जरा खाज कमी वाटते. किंवा कपडे काढले ना डॉक्टर, की मग मला खाज कमी होते. कपडे काढल्यानंतर मग जरा बरं वाटतं. हे लायकोपोडियमचं प्रमुख लक्षण आहे. पुढचं मी आणखीन औषध सांगतो, मेझेरियम. मेझेरियम मेझेरियम चिली खूप शीत प्रकृतीची व्यक्ती असते, त्यामुळे त्याला थंडी अजिबात सहन होत नाही मेझेरियमला. थंडी, कोल्ड एअर असेल, कोल्ड ड्रिंक्स असतील, थंड कुठलेही पदार्थ खाल्ले की लगेच सर्दी होणं किंवा लगेच तब्येतीवर परिणाम होणं, हे मेझेरियमचं प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे मेझेरियम थंड प्रकृती असल्यामुळे त्याला थंडी सहन होत नाही. गरमीमध्ये तो रुग्ण जो असतो तो खूप छान असतो. त्यामुळे मेझेरियमला गरम हवामान आवडतं. सेन्सिटिव्ह टू कोल्ड एअर, थंड हवेसाठी खूप जास्त सेन्सिटिव्ह. थंड हवेमध्ये गेला की मेझेरियमला सटासट शिंका येतात. हे मेझेरियमचं लक्षण आहे. एसी चालू असलेल्या रूम मध्ये, मॉलमध्ये गेल्या काय शिंका सुरू होतात, इज मेझेरियम. लक्षात घ्या. रिंगवर्म साठी चांगलं औषध आहे आणि एक्झिमासाठी, इसबासाठी सुद्धा मेझेरियमचा वापर खूप चांगला होतो. इनटॉलरेबल इचिंग, सहन होत नाही इतकी खाज, खाजून खाजून रक्त काढू का काय असं ज्याला वाटतं, त्वचा फार रफ होईपर्यंत, तो मग नारळाची शेंडी असेल किंवा टर्किश टॉवेल असेल तर त्यांना खार 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 खाजवावं असं वाटतं. इतकी खाज ज्याला सुटते. किंवा ब्रश, कपडे घासायचा ब्रश जरी असेल तरी त्यानं खाजवावं असं वाटतं. इतकी मेझेरियमच्या त्वचेला खाज सुटते. रिंगवर्म कसे आहेत ह्याचे रिंगवर्म, तर जे डाग असतात ना ते लाल आणि त्याच्या भोवती असं लाल चक्र, सर्क्युलर असं नकाशा काढल्यासारखंच दिसतं. ते त्याचे मार्जिन जे असतात ते इलिव्हेटेड असतात. हे मेझेरियमचं प्रमुख लक्षण आहे. आणि रात्री ज्याला फार खाज सुटते, रात्रीच्या वेळेस खाज सुटते, स्पर्श झाल्यानं खाज सुटते, थंड हवेमध्ये खाज सुटते आणि डॅम्प वेदरमुळे, हवेत जर आर्द्रता जास्त असेल तर डॅम्प वेदरमुळे खाज सुटते. आता कोलकाता वगैरे आता IPL सुरू होईल, तिथे डॅम्पनेसचा आपल्याला अनुभव येतो. त्या मॅचेस बघताना अक्षरशः ते खेळाडू घामानं निथळत असतात, असा घाम येतो. कोलकाता, चेन्नई, मुंबई या ठिकाणच्या मॅचेस बघा, तिथे अक्षरशः खेळाडू शर्ट पिळून काढतात, इतका घाम येतो, आर्द्रता हवेमधली जास्त असल्यामुळे. तर याच्यामध्ये आपण मेझेरियम सारख्या औषधाचा वापर करू शकता. मेझेरियमचं अति जास्त खाजवल्यामुळे ना अल्सरेशन होतं. ते जे डाग आहेत रिंगवर्मचे, गजकर्णाचे जे डाग आहेत ना तिथे जखमा होतात. हे मेझेरियमचं प्रमुख लक्षण आहे. नॅट्रम म्युरॅटिकम एक प्रमुख औषध. नॅट्रम म्युरॅटिकम सोडियम क्लोराईड पासून तयार होणारं औषध, ज्याच्यामध्ये डॅम्प वेदर ॲग्रेवेशन आहे. समुद्र किनाऱ्यावरचे जो भाग आहे ना, भूभाग जो आहे, तिथे ॲग्रेवेशन जास्त होतं, कारण तिथे डॅम्पनेस जास्त असतो. हवेची आर्द्रतेचं प्रमाण आत्ताच जे आहे ना, आता इतका उन्हाळा आहे की समुद्राची गरम हवा आपल्या भूप्रदेशाकडे येत असते, त्यामुळे दमट हवेचं प्रमाण खूप वाढतं. मुंबई सारख्या शहरांमध्ये जे लोक राहतात यांना दमट हवामानाचा सामना या वेळेला करायला लागतो. रिंगवर्म जनरली स्काल्प मध्ये, डोक्यामध्ये, भोयामध्ये, चेहऱ्यावर जर रिंगवर्म असेल तर नॅट्रम म्युरॅटिकमचा विचार करा. आणि ग्रीसी आणि ऑइली स्काल्प, ग्रीस सारखं किंवा अतिशय तेलकट त्वचा, त्याच्या चेहऱ्याची त्वचा सुद्धा असं केलं की तो म्हणतो बघा किती माझी तेलकट त्वचा आहे, आणि बघता क्षणीच आपल्याला दिसते ग्रीसी. ग्रीस जसं असतं ना वाहनांना वापरतात ते ग्रीस किंवा ऑइली फेस, ऑइली त्वचा, हे नॅट्रम म्युरॅटिकमचं प्रमुख लक्षण आहे. अशा व्यक्तीमध्ये जर गजकरणाचा त्रास असेल तर नॅट्रम म्युरॅटिकमचा अवश्य वापर करा. इथे कानाच्या मागे मागे गजकर्ण होणं किंवा जांघेमध्ये, काखेमध्ये गजकर्णाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. आणि इचिंग आफ्टर एक्झर्शन, काम झालं रे झालं की खूप खाज सुटते. काम पूर्ण त्यानं त्याच्या हातातलं काम केलं की मोकळ्या वेळेत तो खाजवायला त्यानं सुरुवात केलीच म्हणून समजा.
टॉवेल घेतो आणि असं खाजवायला सुरुवात करतो. हे नॅट्रम म्युरेटिकमचं वैशिष्ट्य आहे. आणि काम झाल्यानंतर खाज सुटणं आणि सी शोर, जिथे आर्द्रता जास्त आहे अशा ठिकाणी, मॉइश्चरचं प्रमाण जिथे जास्त आहे अशा ठिकाणी नॅट्रम म्युरेटिकम मध्ये खाज जास्त सुटते. आणि मग बरं कुठं वाटतं तर जरा मोकळ्या हवेत गेलं ना, ड्राय एअर मध्ये किंवा मोकळ्या हवेमध्ये थोडं वाहणारी हवा, अजिबातच पानं हलत नाहीत अशा वातावरणात त्याला त्रास होतो. पण हवेचा झोत जरी आला ना तरी नॅट्रम म्युरेटिकमला बरं वाटतं. आणि थंड पाण्यानं आंघोळ केली की नॅट्रम म्युरेटिकमला बरं वाटतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नॅट्रम म्युरेटिकमचा वापर आपण 30 पोटेन्सी मध्ये अवश्य करावा, असं ज्या माझ्या अनुभवातल्या ज्या पोटेन्सीज मी वापरल्यात ना, मी त्याच सांगणार आहे आपल्याला. मी काहीतरी एक्स्ट्रा वेगळं काही सांगत बसणार नाहीये. जे मी वर्षानुवर्ष वापरत आलोय त्याच पोटेन्सी ज्या गुणकारी आहेत, लाभदायक ठरलेल्या आहेत, शेकडो हजारो पेशंटवर मी ज्यावेळेस वापरलेले आहेत त्यावेळेस मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय. मित्रांनो लक्षात ठेवा, सेपिया एक महत्वाचं औषध आहे. कटल फिश सेपिया. सेपिया हे प्रिडॉमिनंटली फिमेल रेमेडी आहे, ज्याच्यामध्ये एकतर लिव्हरचं इन्व्हॉल्वमेंट आपल्याला बघायला मिळेल किंवा थायरॉइड इन्व्हॉल्वमेंट जर असेल. पेशंट जाता पास हिस्ट्री किंवा आताची करंट हिस्ट्रीमध्ये सांगेल तुम्हाला की मला थायरॉइडची पण एक गोळी चालू आहे डॉक्टर, किंवा मला नुकतीच मागच्या, तुम्हाला तर माहिती आहे 2 वर्षापूर्वी मला कावीळ पण होऊन गेलेली आहे. अशी हिस्ट्री जी असेल, फॅमिली हिस्ट्री किंवा मेनोपॉजच्या जवळची जर लेडी असेल तर याच्यामध्ये आपण विचार, गजकरणासाठी आपण उपचार करताना अवश्य विचार सेपियाचा करू शकता. खूप जास्त खाज सुटणे, प्रचंड खाज, आणि खाजवल्यानंतर सुद्धा त्याला आराम मात्र काही पडत नाही, हे जे प्रमुख लक्षण आहे हे सेपियाचं आहे. आणि वसंत ऋतूमध्ये, दरवर्षी वसंत ऋतूमध्ये, आत्ताचं जे फ्लॉवरिंग सीझन आहे ना, तुम्ही बघा बाहेर बोगनवेलाला फुलं आलेली आहेत किंवा बहावा फुललेला आहे, पिवळा बहावा, जांभळा बहावा, नंतर गुलमोहर फुलायला सुरुवात झालेली आहे. हा वसंत ऋतू चालू आहे. या वसंत ऋतूमध्ये जर फ्लॉवरिंग सीझन मध्ये जर दरवर्षी गजकरणाचा त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण सेपियाचा नक्की विचार करायला हवा. पुढचं एक महत्वाचं औषध सांगतो, टेल्युरियम. टेल्युरियम टेल्युरियम हे फार महत्वाचं औषध आहे, ज्याच्यामध्ये टेल्युरियमचं एक वैशिष्ट्य आहे. टेल्युरियमला जर तुम्ही असं पाठीवर थाप टाकली ना तर तो अशी पाठ करतो, अरे नको, किंवा तो चुकवायला जातो आपली थाप. कारण थेरिडियॉन, झिंकम मेटॅलिकम, टेल्युरियम याच्यामध्ये ना स्पाइन फार सेन्सिटिव्ह असतो. जनरली ॲलोपॅथीमध्ये आपल्याला ह्या गोष्टींचं काही देणं घेणं नसतं, पण होमिओपॅथीमध्ये त्याला शाबासकी दिलेलं किंवा थोपटलेलं पाठीवर हे टेल्युरियम पेशंटला सहन होत नाही. कॅल्किरिया फॉस सुद्धा तसाच आहे, सेन्सिटिव्ह स्पाइन आहे या पेशंटमध्ये. त्यामुळे हे खास लक्षण गजकर्ण ट्रीट करताना जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही अवश्य त्याचा वापर करा. व्हेरी सेन्सिटिव्ह बॅक अँड स्पाइन. ब्लेफ्रायटिस, इथे सुद्धा गजकर्ण होतं डोळ्याच्या वर. आणि ग्रॅन्युलर ब्लेफ्रायटिस, खूप डोळ्यांना डॉक्टर खाज सुटते आणि असं काच 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 खाजवावं असं वाटतं, काचेचे तुकडे किंवा माती डोळ्यामध्ये गेल्यासारखं असं खूप खाजवावं असं वाटतं. हे जे लक्षण आहे हे टिपिकली टेल्युरियमचं लक्षण आहे. रिंगवर्म कुठे, हातांवर, पायांवर, जांघेमध्ये जर असेल तर टेल्युरियमचा वापर अवश्य करा. ॲक्झिलामध्ये असेल, काखेमध्ये असेल, आणि ऑफेन्सिव्ह ओडर, खूप जास्त दुर्गंधीयुक्त जर घाम असेल तर टेल्युरियमचा वापर आपण नक्की करा. आणि बार्बर्स इच, न्हाव्याकडे जाऊन जे शेविंग करतात ना तर त्यांना इथे जनरली गजकरण येऊ शकतं. या ठिकाणी जर या ठिकाणी गजकरण आपल्या बघण्यात आलं तर टेल्युरियमचा वापर 100% करा, ते बरंच होऊन जातं, ज्याला आपण बार्बर्स इच पण म्हणतो. कारण काय आहे, मी अगोदरच सुरुवातीला सांगितलं की हा अतिशय संसर्गजन्य विकार आहे, संसर्गजन्य बुरशीजन्य विकार आहे. तर हा फंगल इन्फेक्शन, न्हाव्याकडचं नॅपकिन, दाढी करताना इथे जे नॅपकिन टाकतात किंवा मानेभोवती टॉवेल वगैरे टाकतात किंवा ज्या टॉवेलनं पुसतात त्याच्या अगोदरच्या तशाच प्रकारचा पेशंट जर त्याच्या संपर्कात आलेला असेल त्या टॉवेलच्या, तर तो पुन्हा त्याच नॅपकिननं त्याच टॉवेलनं आपलं दाढी केलेला भाग पुसणार आहे. त्यामुळे आपोआप आपल्याला प्रसाद मिळत जातो. असू द्या, तो प्रसाद मिळाला तरी डॉक्टर म्हणून आपल्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणायला हरकत नाही. टेल्युरियमचा वापर नक्की करा, कानाच्या मागे आणि डोक्याच्या ह्या भागामध्ये. लायकोपोडियमला सुद्धा मानेवर गजकर्ण होतं लायकोपोडियम मध्ये, कारण सवयच असते त्याला, असं तो खाजवण्याची सवय असते वेगवेगळ्या ठिकाणी. जिथे हार्ड कॉलर, पूर्वी ती एक बॉन्टेक्स कॉलर म्हणून एक यायची बघा, त्याचा एकदम टफ कॅनव्हास घातलेला असायचं,
ते कॉलर घासून घासून किंवा महिलांमध्ये दागिने, मंगळसूत्र, गंठण याची घर्षणामुळे या ठिकाणी जर गजकर्ण होत असेल तर लाइकोपोडियम आणि टेलेरियमचा वापर आपण अवश्य करा. ऑफेन्सिव्ह फूट स्वेट, पायाचा दुर्गंधीयुक्त घाम, हे एक टेलेरियमचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पुढची 1-2 महत्वाची औषधं सांगतो. सल्फर. सल्फर मध्ये हा मुळातच एक फार प्रमुख अँटीसोरिक औषध आहे सल्फर. सल्फरची त्वचा दुर्गंधीयुक्त असते. सल्फर हा उंच, पुरा, ताडमाड, उंच, तब्येतीनं अशक्त आणि अतिशय गप्पिष्ट स्वभावाचा माणूस असतो. खूप जास्त बडबड बडबड करणारा पेशंट, गप्पा खूप मारणारा जो पेशंट असतो हा सल्फर म्हणून ओळखायला हरकत नाही. त्याच्या अंगाची या सीझन मध्ये, ह्या गरमीच्या सीझन मध्ये अंगाची लाही लाही होते. डॉक्टर मला हा उन्हाळा सहनच होत नाही. इज सल्फर. सल्फरला गरमी अजिबात सहन होत नाही. आणि फार स्पेशल अफिनिटी आहे स्किन डिसऑर्डर्स मध्ये. प्रचंड हीट ज्या ठिकाणी इसब किंवा गजकर्ण झालेला आहे त्या पॅचवर खूप जास्त गरम वाटतात ते पॅचेस, खूप जास्त आग होते त्या पॅचेस मध्ये, खूप जास्त खाज पण सुटते आणि बेडवर पडल्या पडल्या तर खूप जास्त म्हणजे अंथरुण पांघरुणाची गरमी सुद्धा त्याला सहन होत नाही. हे सल्फरचं प्रमुख लक्षण आहे. ज्याला अंथरुण पांघरुण सुद्धा नकोसं वाटतं, उघडं राहावंसं वाटतं, हे सल्फरचं प्रमुख लक्षण आहे. ड्राय गजकर्ण कसं आहे तर खूप कोरडी त्वचा, राठ झालेली त्वचा, राठ, रफ स्किन, राठ झालेली त्वचा, बर्निंग, आगाग होणारी त्वचा, हे सल्फरचं प्रमुख लक्षण आहे. आणि स्क्रॅचिंगमुळे ॲग्रेवेशन म्हणजे जेवढं खाजवेल तेवढी आणखीन जास्त खाज सुटते, हे सल्फरचं प्रमुख लक्षण आहे. संध्याकाळी जास्त खाज सुटते, हे पण सल्फरचं प्रमुख लक्षण आहे. स्प्रिंग टाइम, वसंत ऋतूमध्ये त्रास होतो सीपियामध्ये आणि सल्फरमध्ये. वसंत ऋतूमध्ये ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस सल्फरचा विचार अवश्य करा. आणि डॅम्प वेदरमध्ये मॉइश्चर, आर्द्रता हवेमधली वाढली, आता अवकाळी पाऊस काही ठिकाणी पडतोय बघा, अवकाळी पाऊस पडलाय आणि त्याच्यामुळे ना डॉक्टर खूप जास्त, काल परवा पाऊस पडला ना, आज बघा आता आज जास्त खूप घाम येणार आणि गरमी वाढणार. कारण जमिनीमध्ये पाणी पडलं की ते पुन्हा त्याचं बाष्पीभवन होतं आणि आर्द्रता वाढते. आर्द्रता वाढली की खूप जास्त खाज सुटायला लागते सल्फरमध्ये. आणखीन 2 औषधांचा मी ओझरता उल्लेख करतो. एक म्हणजे रिंगवर्म नावाचा एक नोझोडच काही कंपन्यांनी तयार केलेला आहे. जे ट्रायकोफायटॉन रुब्रम जी त्वचा आहे, जिथे लागण झालेली आहे ना, त्याच्यापासूनच एक नोझोड तयार केलेला आहे. त्याचं नावच रिंगवर्म आहे. मी वापरलेलं आहे, ते औषध वापरतो किंबहुना आता सुद्धा. 1 चा एक डोस द्यायचा, सारखा सारखा देण्याची गरज नाही. 1 चा एक डोस द्यायचा, महिन्यातून घ्यायला सांगायचं. बॅसिलिनम सुद्धा मी मगाशी सांगितलं की रिकरंट रिंगवर्म ज्याच्यामध्ये होतो बॅसिलिनम. आणि एक महत्वाचं एक औषध फार मजेशीर आहे जे आपण अँटीसायकोटिक म्हणून त्याचा विचार करतो, इज थुजा. थुजा. पण थुजाला, त्या थुजाचे जर सगळे कॅरेक्टरिस्टिक मॅच होत असतील ना, तर थुजा इज इंडिकेटेड फॉर फंगल वॉर्ट्स, फंगल फिग वॉर्ट्स अँड फंगल अफेक्शन्स ऑफ स्किन. हे एक थुजामध्ये लिहून ठेवलेलं आहे. परंतु थुजाचं व्यक्तिमत्व कसं असतं तर ते जरा पुस्तकात थोडंसं वाचा, एवढं या ठिकाणी बोलतो. आणि हा जो रिंगवर्म, गजकर्ण, या विषयाला पूर्णविराम देतो. माझा मोबाईल नंबर मी दिलेलाच आहे. कुठलीही शंका असेल मला आवर्जून फोन करा आणि पाहत राहा होमिओपॅथी फटाफट फॉर जनरल प्रॅक्टिशनर्स. धन्यवाद.